जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं माझी इथे सभा का लावली हेच मला कळत नाही. कारण हा विभाग तर आपलाच आहे आणि आपण जिंकलेलाच हा विभाग आहे. अरे खाली बसून घ्या तुम्ही. बरं, आता थोडा वेळ मी बोलतो. जरा कॅमेरामन बसून घ्या म्हणजे त्यांना. मी माझ्या मनातलं बोलत नाही, तुमच्या मनातलं नेहमी बोलत असतो. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपले इथले सर्व शाखा प्रमुख शिलेदार त्यांची नावच घेतो. राजेश आहे, राजेश, अरविंद, कुठे अरविंद, त्याच्यानंतर निशिकांत, कृष्णा मेडेकर, दीनानाथ चौगुले, रुपाली खरात आणि जीवबा केसरकर. तुम्हाला खरंच मी सगळ्यांच्या समोर लाख लाख धन्यवाद देतोय. कारण ही सर्व मंडळी अतिशय म्हणजे मरमर मेहनत करणारी माणसं आहेत. साहजिकच आहे, एवढं काम केल्यानंतर, एवढी मेहनत केल्यानंतर संधी येते म्हटल्यानंतर इच्छुक होणं स्वाभाविक आहे. उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर थोडीशी एक नाराजी, म्हणजे जरासे खट्टू होतं मन. पण मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून सांगतोय की अजिबात मी कोणालाही जबाबदार धरणार नाही. हा निर्णय उमेदवारीचा असो, कोणताही असो, मी घेतलेला आहे. आणि तुम्हाला जो काय राग काढायचा असेल व्यक्तिगत माझ्यावरती काढा, पण शिवसेनेवरती काढू नका. कारण ही अशी सगळी सैनिक म्हटल्यानंतर निवड करणं खूप अवघड होतं. आणि मग ज्या वेळेला मी बोलून बहुतेकांना, म्हणजे राजेश वगैरे काय असं काय हे नव्हतं झालेलं, पण बोलल्यानंतर एका क्षणामध्ये हसत कामाला लागला. हा असा शिवसैनिक पाहिजे. आणि आज इथे तर तुफान आहे, म्हणजे हे जरा मधलं नसतं तर चांगलं मस्त छान गच्च झालं असतं. हा नाही, नको नको, राहू दे. कायदा आणि सुव्यवस्था ती राखणं आपलं काम आहे. कारण आपण नाही राखणार तर काय मुख्यमंत्री राखणार? ते परवाच बोललेत मुंबईचा पटना केला म्हणून. मला खरंच आश्चर्य वाटलं. म्हणजे आता तुम्ही बंद करू का म्हटलं म्हणून हा विषय मला आठवला की मुख्यमंत्र्यांना मुंबई गिळायचे. आता तिकडे गिरगावमध्ये बोंबलतं, म्हणजे भाषण करतायत. पण मुंबई जिंकायची असली तर मुंबईला बदनाम करून कशी का ती जिंकता येईल? मुंबईचा पटना केला म्हणजे तुम्हाला मुंबईबद्दल तुमच्या मनात काय आहे त्या भावना तुम्ही बोललात. बरं, गंमत अशी, त्यांच्या लक्षात हेही नाही आलं की वाईटातलं वाईट उदाहरण म्हणून आपल्याला द्यायला पटना आपण बोलतोय, म्हणजे इथे राहणारी त्यांची बिहारी मतं सुद्धा गेली. मराठी तर गेलीच, तिथं काय मिळणार नव्हतीच. पण स्वतः मुख्यमंत्री, गृहमंत्री तेच, मुख्यमंत्री तेच, नगरविकास खातं त्यांच्याचकडे, आणखीन काय काय असेल ते सगळं त्यांच्याचकडे. आणि मुंबईचा पटना केलाय का? तुम्ही विचारा ना या सगळ्यांना. काय रे बाबांनो, वाटते तुम्हाला पटणार आहे? तुम्हाला मुंबईकर नाही पटणार? आणि मला काय काय वेळेला असं आपोआप होतं काही गोष्टी.
मुंबईची तुलना त्यांनी पटनाबरोबर केली आणि गुजरात हायकोर्टाने आज त्यांच्या तिकडे दंडुका मारल्या, त्यांना मस्त टोला मारलाय गुजरात सरकारला. आता हे गुजरात सरकार कोणाचं भाईयो? मग त्यांनी सुरुवात केली आणि त्या गुजरात सरकारबद्दल तिथला हायकोर्ट बोलले की गुजरातची परिस्थिती उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षाही वाईट आहे. म्हणजे आपण काही बोललेलं नाही, त्यांना परस्पर उत्तर मिळत आहेत. पण विशेष म्हणजे मुंबईला तुम्ही पटना ठरवणार असाल तर तो केवळ मुंबईकरांचा अपमान नाहीये, मुंबईतल्या तमाम पोलिसांचा अपमान आहे, मुंबईतल्या तमाम महापालिका कर्मचाऱ्यांचा अपमान आहे आणि नक्कीच माझ्या मुंबईकरांचा, माता भगिनींचा आणि बांधवांचा अपमान आहे हा. जे महापालिका कर्मचारी आहेत त्यांना आपण विमा सुरक्षा कवच दिलेला आहे, यावेळेला त्यांना आपण घरं पण देतो आहोत. पण महापालिका कर्मचारी असोत, पोलीस कर्मचारी असोत, कशासाठी तुम्ही त्यांना बदनाम करताय? जे पोलीस रात्रंदिवस कधीही कामाचे तास बघत नाहीत, सुट्ट्या घेत नाहीत आणि त्यांच्या भरोश्यावरती आपण सुरक्षित आहोत. सणवार आपण साजरे करतो पण ते बिचारे बंदोबस्ताला असतात. मग भाऊबीज असेल, दिवाळी असेल, रक्षाबंधन असेल, पण मला नाही वाटत त्यांना कधी सणवार असा घरच्यांबरोबर साजरा करता येत असेल. आणि गेल्या वर्षी मला कल्पना आहे की पोलीस दलांमध्ये असंतोष वगैरे नाही, पण बिचारे त्यांच्या कुटुंबियांमध्ये एक नक्कीच अशी भावना आहे की बाबा माझा नवरा, माझा पती, माझा मुलगा, माझे वडील हे एवढं राबत असताना निदान काही गोष्टी आम्हाला सरकारकडनं मिळायला पाहिजेत. म्हणून त्यांच्या ज्या काही माता भगिनी आहेत, काही पोलीस पत्नी आहेत, त्या उपोषणाला बसल्या होत्या. उपोषणाला बसल्यानंतर कोणी विचारायला गेलं नाही. शिवसेनेचे आमदार गेले, खासदार गेले, विचारपूस केली आणि मोठ्या हक्काने त्या सगळ्या भगिनी मला भेटायला आल्या. मी त्यांच्याशी बोललो, त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री महोदय, ह्या सगळ्या आपल्या भगिनी आहेत आणि ह्या सगळे पोलीस कुटुंबीय आहेत, यांच्या भरोश्यावरती आपण सुरक्षित आहोत. कायदा सुव्यवस्था तुम्ही कितीही गमजा मारल्यात तरी यांच्यामुळे आणि यांच्यामुळेच पाळली जाते. त्यांच्या काही व्यथा आहेत, तुम्ही जरा त्याच्यात लक्ष घाला. मला म्हणे ताबडतोब बघतो मी, काय करूया? म्हटलं काही करण्याचं तसंही नाही, पण त्यांच्याकडनं त्यांची कुटुंबीय घ्या, तुमचे अधिकारी घ्या, काही पोलीस ऑफिसर्स घ्या आणि एक चांगली कमिटी बनवून ताबडतोबीने विषय सोडवा. लगेच करतो. त्याच्यानंतर पुन्हा दुसरं अधिवेशन आलं, तेही अधिवेशन गेलं, अजूनही कुठेही काही नाही. म्हणजे कोणासाठी करायचं म्हटलं तर करायला नन्ना आणि नाव ठेवायला पाटणा. हे कोणते मुख्यमंत्री आहेत? बरं, माझं काय म्हणणं आहे की महापालिका निवडणूक म्हटल्यानंतर तुम्ही महापालिकेच्या कामाबद्दल बोला ना. मी काल सुद्धा म्हटलं, त्या अंधेरीला गेलो होतो. समजा मी असं तुम्हाला वचन दिलं, मुंबई महापालिका तर आपण जिंकणार आहोतच, त्याच्याबद्दल काय माझ्या मनात शंका नाहीच. पण मी जर का तुम्हाला अशी वचनं दिली, अशी आश्वासनं दिली की मुंबई महापालिका जिंकल्यानंतर मी मुंबई ते थेट ऑस्ट्रेलिया विमान सुरू करेन, मुंबईपासून थेट रशिया विमान सुरू करेन, अरे त्यांचा महापालिकेचा काही संबंध नाहीये. महापालिकेची कामं ही काय असतात हे पहिले समजून घ्या आणि मग बोला. जसं आता मी सांगतोय, मुद्दामून मी एवढं सगळं लिहूनच आणले, कारण सगळं आठवून बोलणंच शक्य नाही. एवढी कामं आपण मुंबईत केलेली आहेत आणि जी कामं आपण केली आहेत ती सगळ्यांच्या समोर आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचं पटना केले हे बोलण्यापेक्षा आम्ही जी काही कामं केलेत आम्ही लोकांसमोर घेऊन येतो आहोत, ती आमची कामं खोडून दाखवा. माझं तुम्हाला आव्हान आहे, जाहीर आव्हान आहे. आम्ही केलेली कामं, आमचे दावे हे तुम्ही खोडून दाखवा. ही जी काही मी म्हणतोय केलेली कामं, देशामध्ये स्वतःचे धरण बांधणारी पहिली महापालिका आहे की नाही आहे? त्याला आपण नाव दिलं शिवसेना प्रमुख ठाकरे जलाशय मध्य वैतरणाला. स्वतः चालले होते नामकरण करायला. म्हणजे कामं जेव्हा होती, आजपर्यंत तुम्हाला मी खरंच सांगतो, काँग्रेसच्या काळामध्ये महापालिकेच्या कामात कधी मुख्यमंत्र्यांनी लुडबुड केलेली नव्हती. म्हणजे कशी, लक्ष बरोबर असायचं, कुठे काय खट्ट होतं का ते बरोबर बघायचे, पण कामामध्ये जॅकेट बिकेट घालून फोटो काढायला आलेले नव्हते तसे. पण हे मुख्यमंत्री कुठलंही महापालिकेचं काम असो, अनेक कामं, मग त्याच्यामध्ये भूमिपूजन असो, कोणत्या कामाचं उद्घाटन असो,
एकदा तर मला कळलं, म्हटलं बाबा मी नाही येत, ते येत असेल तर येऊ द्या. शौचालयाचं उद्घाटन म्हटलं घेऊन जा बाबा, मी नाही येणार. त्यांना येत असतील घेऊन जा, फोटो बिटो कसा काढायचा तुम्ही बघा. नाही नाही म्हणजे तसं नाही रे, फीत कापताना पाठमोर येणार ना फोटो, तर ते तुम्ही बघा. म्हटलं अँगल कसा घ्यायचा तो तुमचा प्रश्न आहे, माझा नाही. कारण फोटोग्राफर म्हटलं तर पहिला येतो डोक्यात अँगल. तर पहिली महापालिका, त्याच्यानंतर जलबोगदे, म्हणजे आपली पाण्याची सोय, इथून तिथे पाणी नेण्यासाठी आपल्या जमिनी खालून जलबोगदे केलेले आहेत. त्याच्यासुद्धा ते म्हणजे चावी मारायला येतात बरोबर, पाणी सोडायचं असेल तेव्हा बरोबर आले. पण मेहनत कोणी केली, किती वर्ष हे काम सुरू आहे, किती खर्च त्याला झाला, लांबी किती आहे, रुंदी किती आहे, पाणी येतंय कुठून, काही सांगता येणार नाही, अजिबात नाही येणार. आरोग्यामध्ये पुन्हा अभिमानाने मी सांगेन की आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर खरं म्हणजे हे काम राज्य सरकारचं असतं, हॉस्पिटल्स बांधणं आणि शाळा बांधणं. स्वातंत्र्यानंतर एकही हॉस्पिटल किंवा एकही शाळा राज्य सरकारने आपल्या महापालिकेच्या अखत्यारीत म्हणजे मुंबई महापालिकेच्या हद्दीत बांधलेली नाही. जेवढी हॉस्पिटल्स नवीन बांधली गेली, जेवढ्या शाळा नवीन बांधल्या गेल्या, ह्या आपल्या मुंबई महापालिकेने बांधलेल्या आहेत. मग चला ना, आरोग्याची व्यवस्था काय काय केली, KEM मध्ये काय केलं, नायरमध्ये ती कार्डियक कॅथलॅब कशी केली, मॉलिक्युलर लॅब त्या कस्तुरबामध्ये कशी केली, तिथे पश्चिम उपनगरामध्ये ट्रॉमा केअर सेंटर कसं काढलं, बेडची संख्या किती वाढली, लिव्हर ट्रान्सप्लांट होते की नाही होत, स्वस्तामध्ये डायलिसिस सेंटर काढली की नाही काढली, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती बोला ना. हे आम्ही केलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय आम्ही. पाणी तुंबू नये म्हणून पंपिंग स्टेशन्स 2005 नंतर मुंबईमध्ये आपण तसं पाणी तुंबू दिलेलं नाही. आणि आणखीन एक दोन जी पंपिंग स्टेशन्स आहेत ती बांधल्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा 2005 होणे नाही हे वचन शिवसेनेचं मुंबईकरांना आहे. म्हणजे दोन गोष्टी मी अभिमानाने सांगेन की गेल्या वर्षी खरं म्हणजे आपण इतर शहरांचे चित्र पाहिली या चॅनलवरती. दिल्लीमध्ये पाणी तुंबलंय, चेन्नईमध्ये तुंबलेलं आहे, अहमदाबादमध्ये तुंबलेलं आहे. पण त्या शहरांपेक्षा मुंबईत जास्त पाऊस होऊन सुद्धा मुंबई तुंबली नाही. मुंबई ही चालू राहिली, बाकीची शहरं तुंबली, पण आपली मुंबई तुंबली नाही, महापालिकेने तुंबू दिली नाही. हे सत्य आहे की असत्य मला सांगा. 2-5 वर्ष जो काही दुष्काळ होता महाराष्ट्रामधल्या इतर शहरांमध्ये काही ठिकाणी 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, 3 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत होता. पण मुंबई महापालिकेने मात्र रोजचं पाणी देणं हे थांबवलं नव्हतं. मुंबईकरांना त्याही परिस्थितीत पाणी टंचाई जाणवू दिली नव्हती. हे सत्य आहे का असत्य मला सांगा. गेल्या 5 वर्षात जवळपास 700च्या वरती उद्यानं मुंबईमध्ये आपण केली की नाही या बघायला मी तुम्हाला मोजून दाखवतो. सत्य आहे की नाही मला सांगा. मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं, कोणती अशी देशातली महानगरपालिका आहे की जिने दप्तर उतरवून हातामध्ये टॅब दिलेला आहे मला सांगा. एकमेव महापालिका आपली मुंबई महानगरपालिका. व्हर्च्युअल सिस्टीमने शिक्षण देणारी महापालिका दाखवा, देशातली दुसरी महापालिका दाखवा. एक सुद्धा महापालिका नाहीये. फायर ब्रिगेडमध्ये सुद्धा मी अभिमानाने सांगेन पुन्हा तिथेही की महिलांना सुद्धा आपण त्या अग्निशमन दलामध्ये सामावून घेतलं. महिला सुद्धा तोडीस तोड शौर्य गाजवतात, त्यांना सुद्धा आपण सामावून घेतलं. मला वाटतं कदाचित अशी सुद्धा ही मुंबई महापालिका एकमेव महापालिका असेल. पण हे सगळ्यावरती तुम्ही पाणी टाकता आणि त्यांना पटकन तुम्ही पटनाबरोबर तुलना करून टाकता. खरंच लाज वाटायला पाहिजे की या राज्याचा मुख्यमंत्री ज्या राजधानीमध्ये बसतो, अरे मुंबई माझी महाराष्ट्राची राजधानी आहे आणि देशाचं आर्थिक केंद्र आहे, त्या आर्थिक केंद्राला आणि माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीला तुम्ही बदनाम करतात. तुम्ही कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? आणि खरं काही कारण नव्हतं. या सगळ्या कामाचं श्रेय मी त्यांना द्यायला तयार होतो की या तुम्ही 5 वर्षामध्ये तुम्हाला कळलंच नाही नेमकं काय, त्या कामांचा उड्डाणपूल झाला, तुमच्या डोक्यावरनं गेली सगळी गोष्टी. आणि तरी तुम्ही निदान फोटो काढायला बरोबर आलात, कार्यक्रमामध्ये महापालिकेची स्तुती केली आणि त्या एका भावनेतून मी खरं या सगळ्या कामाचं श्रेय त्यांनाही द्यायला तयार होतो. पण पारदर्शकता आडवी आली मरे. पारदर्शक पाहिजे सगळं. म्हणजे काय मला काय कळलेलं नाही. पारदर्शकता म्हणजे काय कल्पना नाही. पण जसं त्यांनी पाटणाबरोबर तुलना केल्यानंतर गुजरात हायकोर्टाने तिथे दट्ट्या दिला, तसंच आणखीन एक काम झालेलं आहे आणि ते केंद्रीय अर्थमंत्र्यालयाने केलं. हे मी घेऊनच फिरतोय मुद्दामून. प्रत्येक सभेमध्ये आता हाच माझा उद्योग आहे, हे घेऊन दाखवायचं. हा केंद्रीय अर्थमंत्र्यालयाचा इकॉनॉमिक सर्वे 2016-2017 हा प्रत्येक ठिकाणी मी दाखवतोय.
आणि जे पारदर्शक ते म्हणत होते त्या पारदर्शकपणाला सुद्धा उत्तर परस्पर मिळालेलं आहे. हा इकडे सगळ्यांचे चार्ट आहेत आणि त्याच्यात हा इथला जो चार्ट आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे ट्रान्सपरन्सीच्या बाबतीत मुंबई महानगरपालिका ही देशात नंबर 1 आहे. देशात नंबर 1. बरं, एवढं सगळं सत्य असताना सरकार तुमचंच आहे, राज्यातही तुमचं आहे, केंद्रातही तुमचंच आहे दुर्दैवाने. मग दोन्ही सरकारपैकी एक कोणतरी खोटं बोलतंय. कोण नेमका गाढव आहे? केंद्र सरकारमध्ये गाढव बसलेत का राज्य सरकारमध्ये गाढव बसलेत? हा एवढा रिपोर्ट येऊन सुद्धा जर तुम्ही तो नाकारत असलात म्हणजे तुम्हाला केंद्र सरकारबद्दल विश्वास नाही, किंबहुना राज्य सरकार म्हणून तुमच्या राजधानीत काय चालले खातं तुमच्याकडे असून ते देखील तुम्हाला माहिती नाही. बरं, वचनं देताना जी मी वचनं देतो आहे ती वचनं तुम्ही सांगा ना. 500 फुटामध्ये जे माझे मुंबईकर राहत आहेत 500 फुटाच्या घरात, त्या सर्व मुंबईकरांना आपलं मुंबई महापालिकेमध्ये एकूण संपूर्ण कारभार आल्यानंतर महापालिकेची सत्ता आल्यानंतर तमाम त्या मुंबईकरांना मालमत्ता कर मी रद्द करून देणार आहे. मालमत्ता कर रद्द. 500 फुटात जे जे राहतात त्यांना मालमत्ता कर रद्द आहे. अशी कोणती घोषणा तुमच्या त्या जाहीरनाम्यामध्ये आहे? 700 फुटामध्ये जे राहत आहेत त्यांना मी कर सवलत देणार आहे. जेवढे या शाळेतले विद्यार्थी आहेत, मुंबईकर शालेय विद्यार्थी आहेत, ते गणवेशातल्या विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये बस या ज्या काही चालल्यात ना बस सेवा, तो बस प्रवास मी मोफत करणार आहे. किती तुम्हाला गोष्टी सांगायच्या? अनेक गोष्टी अशा आहेत. त्याच्यानंतर मुंबईकरांसाठी मी आरोग्य सुविधा सुद्धा मी मोफत करणार आहे. आरोग्य सुविधा मोफत. या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतोय ही वचनं बघा आणि झालेली कामं बघा आणि ते जे काय सांगतायत ते बघा. सगळीकडे येतात आणि काय दिसतायत? छत्रपतींचे आशीर्वाद, छत्रपतींचे आशीर्वाद, अरे छत्रपतींचे आशीर्वाद आहेत बरोबर आहे, पुढे काय ते बोल ना. पुढे काय नाही, छत्रपतींचे आशीर्वाद. मुंबईमध्ये फिरताना शिवछत्रपती, उल्हासनगरमध्ये गेल्यानंतर पप्पू कलानीचे आशीर्वाद आता पावणारच. पप्पू कलानी पावणारच, इकडे छत्रपती पावणारच, तिकडे. म्हणजे प्रत्येक गावाप्रमाणे जैसा देश वैसा भेस. पण जी कामं तुम्ही दाखवत आहात, मुंबईकरांना फसवू नका. मुंबईकर फसणारा नाही. एकदा थोडीशी गफलत झाली, आमची सुद्धा झाली होती. लोकसभेला आम्ही तुमच्या सोबत राहिलो, आता पस्तावलो. पण लोकसभेनंतर विधानसभेमध्ये मी अभिमानाने पुन्हा एकदा सांगेन की संपूर्ण देशात उधळलेला यांचा अश्वमेध माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राने पहिल्या प्रथम महाराष्ट्रात रोखला. त्यांना असं वाटलं होतं, मगाशी अरविंद सावंत जे बोलले ना की सुब्रमण्यम स्वामी बोलले होते की लोकसभा जिंकल्यानंतर दिल्लीमध्ये त्यांची आपापसात अशी चर्चा होत होती की बाला साहब तो नहीं रहे, ये उद्धव कुछ कर नहीं सकता, ये एकदम ढीला आदमी आहे. आता असं टाईट केले त्याने की हलता येत नाही. आणि शिवसैनिक म्हणे उद्धव सोबत जाणंच शक्य नाही. हे बघा काय इकडे बसलेले सगळं. पण त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं होतं. ते म्हणाले यही मौका है शिवसेना को खत्म करो. म्हणजे शिवसेनेला खतम करण्याची ईर्ष्या बाळगून तुम्ही 25 वर्ष आमच्या सोबत राहिलात. 25 वर्ष आम्ही नागोबाला दूध पाजत बसलो आणि लोकसभा निवडणूक म्हणजे तुम्हाला काय वाटलं? नागपंचमी आली तुमची, पटकन फणा काढलात. आणि त्यावेळेला जर का धडा मिळाला नसेल तर यावेळेला तर मी युतीच तोडून टाकलेले. मला हे मनात काळबेरं असणारी माणसं सोबत नको, अजिबात नको. म्हणजे जर का आपण युती केली असती 114 जागा देऊन, तुम्हाला पटली असती? नाही. ही जागा सोडून घेतली असती तरी पटली असती? पण त्यांना पटली असती, कारण 114 जागा दिल्यानंतर सगळं पारदर्शक झालं असतं छान. आणि मुंबईचं पटना नसतं झालं, मुंबईचं न्यूयॉर्क झालं असतं, मुंबईचं लंडन झालं असतं, मग सगळं छान झालं असतं. का? कारण 114 जागा मिळाल्या आम्हाला. मी काय हलवायचं दुकान काढून बसलोय का लोण्याचे गोळे विकत बसलेलो आहे? आला बोका दे त्याला, आला बोका दे त्याला, असं नाही करत बसलेलो मी. ही मुंबई शिवसैनिकाने कष्टाने, मेहनतीने आणि अपार 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 मेहनतीनेच सांभाळलेले. रात्रंदिवस मेहनत.
फक्त निवडणुकीच्या तोंडावरती आमचे उमेदवार जातात असं नाहीये, निवडणुकीच्या तोंडावरती हा उद्धव ठाकरे मतं मागायला फिरतो असं नाहीये. तुम्ही जे आता फिरताय ते सत्यनारायणाच्या प्रसादाला फिरता आहात, तीर्थप्रसाद घ्यायला, म्हणजे तीर्थप्राशन करायला तुम्ही फिरता आहात, पण वेळ प्रसंगी रक्तदान करायला माझा शिवसैनिक पुढे जातो. तुम्ही रक्ताचं एक थेंब सुद्धा दान केलेलं नाहीत आतापर्यंत. या मुंबईकरांचं आमचं नातं आहे, रक्ताचं नातं आहे, थापांचं नातं नाहीये. थापा मारून आम्ही मतं मागितलेली नाहीत आणि मागणार नाही. तुम्ही आजपर्यंत ज्या काही थापा मारल्यात, बाबासाहेबांचं स्मारक आम्ही बांधू, बांधा ना, कधी बांधणार? शिवस्मारक आम्ही बांधू, कधी बांधणार? टेंडरचा पत्ता नाही, वर्क ऑर्डर नाही. भूमिपूजन केलं, जलपूजन केलं, मग वर्क ऑर्डरचा पत्ता नाही, टेंडरचा पत्ता नाही. पण तिकडे जसं भूमिपूजन आणि जलपूजन केलं, माझ्या बीडीडी चाळीमध्ये का नाही करत? बीडीडी चाळीतल्या लोकांना तुम्ही चांगली घरं का नाही देत? कधी काढणार टेंडर? पण बाबासाहेबांचं स्मारक आम्ही बांधू का? कारण आम्हाला ती मतं पाहिजेत. शिवस्मारक बांधू का? कारण आम्हाला ही मतं पाहिजेत. शिवस्मारका बरोबरीने बाळासाहेबांचं स्मारक, त्याचा कुठेही उल्लेख शिवसेनेच्या वचननाम्यात नाहीच आहे. कारण मला तेवढी अक्कल आहे. जी स्मारकं आम्ही बांधतो आहोत ती स्मारकं सरकारची कामं आहेत, महापालिकेची कामं नाही आहेत. आणि म्हणून तुम्ही काढून बघा, आपल्या विधानसभेच्या वचननाम्यामध्ये शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचा उल्लेख मी केलेला आहे, पण महापालिकेच्या कामामध्ये मी केलेलं नाही. कारण ते स्मारक सुद्धा हे सरकार करते, महापालिकेचं काम नाही येते. मी एकही कोणती अशी गोष्ट सांगितलेली नाही की जिचा महापालिकेशी संबंध नाही. जसं ते म्हणतात की नावाशेवा लिंक, शिवडी नावाशेवा, तो लिंक रोड मोठा तो बांधू, हे महापालिकेचं काम नाही. सागरी महामार्ग बांधणार हे महापालिकेचं काम आहे, नुसतं महापालिकेचं काम नाही. ते आपल्या शिवसेनेचं स्वप्न आहे, पण त्याला सुद्धा अजून केंद्र सरकार मंजुरी देत नाही. मेट्रो करणार, मेट्रो काय महापालिकेचं काम आहे? बरं, जो तुम्ही फोटो दाखवलेला आहात त्या होर्डिंगवरती मेट्रोचा, ती मेट्रो तुम्ही कुठे केली? ती काँग्रेसने केलेली आहे. म्हणजे ज्याचा तुम्ही उल्लेख केलात ना काल परवाकडे, रेनकोट घालून आंघोळ करणाऱ्या त्या माणसाचं ते काम आहे. मग तुम्ही काय तुमच्या डोक्यावरती गोंडपाट उडून आंघोळ करताय की कोणी काम केले दिसू नये म्हणून? पाऊस पडू दे, आम्ही गोंडपाट घेतले तोंडावर, पाऊस कोणाचा पडतोय आम्हालाच माहित नाही. पण कसली तुमची वृत्ती, खायचं नुसतं, दिसेल ते खा, ओरबाड. आणि ते करताना ही सुद्धा लाज वाटत नाहीये की अरे जी कामं काँग्रेसने केलेली आहेत ती दाखवून तुम्ही मतं मागतात की आम्ही आता ट्रॅफिक कोंडी सोडवणार, पण ती तुमच्या आधी काँग्रेसने केलेली गोष्ट आहे. रेल्वेचा फोटो दाखवलेला आहे. रेल्वे खरं म्हणजे पहिल्या प्रथम इंग्रजांनी आपल्या देशात आणली. मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की विकास कामं विकास कामं विकास कामं विकास कामं काय इंग्रजांनी कमी केली होती? इंग्रजांनी सुद्धा खूप कामं केली होती. म्हणजे सर्वात आधी आपल्या देशामध्ये रेल्वे जी आणली, दादर ते ठाणे, ही इंग्रजांनी आणली होती. मुंबई महापालिकेची इमारत इंग्रजांनी बांधली, गेटवे ऑफ इंडिया इंग्रजांनी बांधला. तुम्ही काय केलं? आम्ही काय नाही केलं. आम्ही नुसतं त्या ट्रेनने फिरतो इकडून तिकडे आणि भाडे वाढवतो आणि अपघात करतो, बाकी काय नाही करत. प्रत्येक वेळेला अर्थसंकल्पामध्ये आणखीन ती सेवा कशी वाईट होईल त्याच्याकडे आम्ही बघत असतो, बाकी कुठे काय करतो रेल्वेमध्ये. पण इंग्रजांनी कामं करून सुद्धा आपण इंग्रजांना घालवलं. का घालवलं? कारण नुसती कामं नको ती आपल्याला आपलं स्वातंत्र्य पाहिजे होतं. स्वातंत्र्य गहाण ठेवून विकास हा आम्हाला नको, कारण आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय स्वातंत्र्य आहे, विकास नको. आणि आता पुन्हा एकदा ते तसंच करत असतील, विकासाची खोटी स्वप्न दाखवून. म्हणजे आज सकाळी मला कोणीतरी सांगितलं की एका गावामध्ये धावाधाव झाली, सगळे उठले आणि बँकेमध्ये धावत सुटले. का? तर त्यांना असं कळलं की त्यांच्या खात्यामध्ये स्विस बँकेतले 15 लाख रुपये आले. सगळी बोंबाबोंब त्या बँक मॅनेजरला घेराव घातला आणि सगळे त्यांना बोलायला, आमचे लॉकर पहिले लॉकर उघडा. तो बँक मॅनेजर म्हणाला काय झालं? नाही लॉकर उघडा, आमच्या खात्यात पैसे आलेले आहेत. अहो नाही आलेले. तर नाही तुला माहिती आहे ना, तू फसवतो, तू पहिले लॉकर उघडून दाखव. मग दुसरा एक माणूस होता, तो शहाणा होता. तोला साहेब जरा इकडे चावी द्या माझ्याकडे. तो घेऊन गेला. तुमचे पैसे खरंच आलेत, आमच्या साहेबांना माहिती नव्हतं, ते चहा प्यायला गेले होते, तेवढ्यात पैसे सगळ्यांच्या खात्यात आलेत. मला माहिती आहे, यामुळे दाखवतो. तो गेला, एकेकाचे लॉकर उघडले. सगळे बघत बसले, कुठेत पैसे आहेत ना, कुठेत? पारदर्शक आहेत. असा यांचा पारदर्शक कारभार.
आणि कशाला तुम्ही खोट्या गोष्टी सांगताय? जे काम त्यांनी सांगितलं नव्हतं ते करतायत आणि जी कामं खोटी आश्वासनं देऊन आपली मतं घेतली ती बाजूला ठेवली, किंबहुना त्याच्यावरती आपण प्रश्न विचारायला लागलो म्हणून आता नोटाबंदी त्यांनी केली. आणि मला इकडे जमलेल्या सगळ्यांनी सांगा आणि कॅमेरे सगळ्यांनी तिकडे करा, मुद्दामून एकदा खुल्या सभेत होऊन जाऊ द्या. नोटबंदी हा जो काही निर्णय केंद्र सरकारने आपल्यावरती लादलेला आहे त्याच्यावर तुम्ही खुश आहात की नाराज आहात? नाराज असला तर आणि तरच हात वर करा. तुम्ही जरा कॅमेरेवाल्यानो, मी नाही हात वर करत, त्यांना दाखवा जरा, हे दाखवा. आणि भरपूर नाराज असला तर दोन्ही हात वर करा. हे दाखवा जरा नोटाबंदीवरती नाराज असलेली लोक. नाही, दाखवतील. अरे ते सुद्धा मनातून नाराज आहेत. बरं ठीक आहे, चला. तुमच्या मनात राग वगैरे काय आलंय की नाही? मग काय तुम्ही सुद्धा मन की बात करताय? चिडलो, मनातल्या मनात चिडलोय. आता बघा, आता चालणार नाही, आता नाही चालणार, मी खूप चिडलोय आता, म्हणजे खूपच चिडलोय. हे असं करत बसलं तरी बकऱ्या शेळ्या मेंढ्याचे जीणं जगणार असलात ना तर मग शिवसेनेचा वाघ म्हणून जगू नका. एक तर जगायचं असेल तर असं जगलं पाहिजे की समोरच्याची हिंमत होता कामा नये तुमच्यावरती अन्याय करण्याची. कारण शिवसेनेचा जन्मच मुळी अन्यायावरती वार करण्यासाठी झालेला आहे, अन्याय सहन करण्यासाठी झालेला नाही, अजिबात झालेला नाही. आणि ज्या वेळेला नोटबंदी जाहीर झाली, ज्या वेळेला नोटबंदी जाहीर केली गेली त्यावेळेला सुद्धा अनेक जण, वृद्ध असतील, माता भगिनी असतील, लाईनीमध्ये तिष्ठत उभ्या होत्या. तिकडे ना कसली पिण्याच्या पाण्याची सोय, ना चहाची सोय, ना बाथरूमची सोय. कारण जर का बाजूला झाले तर नंबर जाईल. आणि त्याही वेळेला म्हणजे नोटाबंदी लादणारे तुम्ही, पण नोटाबंदीच्या रांगेमध्ये त्रस्त झालेल्यांना पाणी देणारे आम्ही. त्यावेळेला शिवसैनिकांनी त्यांना चहा दिला, पाणी दिलं, काय हवं नको ते विचारलं. हे जे काय नातं आहे ना, ते नातं महत्वाचं असतं. नातं म्हणजे नातं असतं, ते फक्त मतासाठी काय खोटं नाटं काही नसतं. म्हणजे थापा मारायच्या आणि मतं घ्यायची तसं नसतं ते. हे याला नातं म्हणतात. समोरचा मुंबईकर, समोरचा नागरिक हा संकटात आहे, मग मी काय लगेच पार्टीचा बिल्ला लावून नाही धावत जात, मी तत्काळ तिकडे धावून जातो, त्याला शिवसैनिक म्हणतात. आणि अनेक वेळेला आपण बघितलेलं आहे की शिवसैनिक आपली मदत करत असतो. म्हणजे मी त्या 26 जानेवारीच्या त्या माझ्या भाषणामध्ये पण बोललो होतो आणि ते खरंच आहे. काही वेळेला एवढे भयानक ॲक्सिडेंट होतात की शिवसैनिक सुद्धा, मला खरंच त्यांचं कोणत्या शब्दात कौतुक करावं कळत नाही की घरदार विसरून बॉम्बस्फोट झाला, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्यामध्ये धावून जातात आणि जे दुर्घटनाग्रस्त असतील त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णालयात घेऊन जातात. आणि काही वेळा तर मला KEM मध्ये मी गेलो होतो, मला तिथल्या डीननी सांगितलं की उद्धवजी एकच काम करा की शिवसैनिकांना म्हणा की कृपा करून आता रक्तदानासाठी रांग लावू नका, आपल्याकडे पुरेसं रक्त तुम्ही दिलेलं आहात. आणि म्हणून मी ते गोरेगावला सांगितलं होतं की असाच एक रेल्वे अपघात झाला होता. रेल्वे अपघात झाल्यानंतर सगळे शिवसैनिक त्या डब्यामध्ये घुसून सगळे जे काही जखमी होते त्यांना बाहेर काढत होते. ते बाहेर काढताना एक जो कोण जखमी होता तो, जो त्याला शिवसैनिक बाहेर घेऊन जात होता त्याला ओळखत होता, कुठेतरी आजूबाजूला राहत असेल तो, पण त्यांनी न बघता घेतलं, उचललं आणि जात असताना तो त्या शिवसैनिकाला सांगतो, अरे भाई मी तुला ओळखतो, तू अमुक तुला. अरे राहू दे भाई, तुला पहिल्यांदा मला रुग्णवाहिकेत ठेवू रे. तुला नाही भाई, एक मिनिट थांब. तुला अरे जरा आता थांबायला लावू नकोस, वेळ नाही, आतमध्ये खूप जण आहेत, किती लोक असतील माहिती नाही, सगळ्यांना तुम्हाला पहिल्यांदा आम्हाला रुग्णालयात नेऊ रे. आणि तो पुढचं वाक्य बोलला, भाई एक मिनिट थांब, माझा तुटलेला हात त्या बाकाखाली पडलेला आहे, काय होईल सांगा कोणाचं? जो कोणी घेऊन जाणार असेल तो घेऊन तिकडेच पडेल. हे एवढं भयानक सगळं वास्तव समोर दिसताना सुद्धा, रक्ताचा सडा पडलेला असताना सुद्धा शिवसैनिक धावून जातो. त्या दुर्घटनाग्रस्ताला घेऊन रुग्णालयातून, ती ॲम्ब्युलन्स सुद्धा आपलीच, रुग्णवाहिका आपलीच आहे. तुमच्या पक्षाची एक तरी रुग्णवाहिका? 66 सालापासून आजपर्यंत जितकी रुग्णसेवा ही शिवसैनिकांनी केली त्यातली
किती रुग्णसेवा तुम्ही केली हे सुद्धा सांगा. किती रुग्णवाहिका दिल्या आणि एका रुग्णवाहिकेचं जर का आपण बघितलं की बाबा रोज किती पेशंट तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि किती वर्ष सेवा केली, तर कित्येक हजारो जीव शिवसैनिकांनी वाचवलेले आहेत, तुमच्या थापाने नाही वाचवलेले. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्या सोबत 20 वर्ष 25 वर्ष बघत आलात, भोगत आलात. प्रत्येक वेळेला मुंबईकरांची सेवा ही शिवसैनिकांनी करायची. महापालिका आल्यानंतर शिवसैनिकांनी जीवाची बाजी करून महापालिका जिंकायची. महापालिका जिंकल्यानंतर 5 वर्ष अतिशय उत्तम कामं करायची आणि प्रत्येक 5 वर्षानंतर आम्ही तुम्हाला काय नैवेद्य म्हणून जागा वाढवत जायचं. आणि याचा मला कंटाळा आला. हे सगळं जे काय ते बोलतात ते थोतांड आहे. आणि आता मला तर खात्री पटलेली आहे की मुख्यमंत्री, माझा असं समज होता की एक भला माणूस आहे, असेलही, पण ज्या पद्धतीने ते खोटं बोलतायत ते खोटं बघितल्यानंतर मला एकूण मुख्यमंत्रीच नाही तर त्यांच्या सगळ्या प्रवृत्तीचा मला अत्यंत तिटकारा आलेला आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, म्हणजे खोटं बोलण्याचं कारण नाही, कारण जर का खोटं बोलत असतो तर एवढी गर्दी इकडे जमलीच नसती. मी येता जाताना गाडीतनं जेव्हा बाहेर बघतो, ओळख पाळख असो वा नसो, प्रत्येक मुंबईकर मला हात वर करून सांगतो, छान केलं, छान केलं. आता हे सगळं मला 21 तारखेला पाहिजे. हा जो पट्टा आहे मला पूर्ण भगवा करून पाहिजे. देणार आहात? हा जो भगवा आहे शिवरायाचा भगवा, तो त्याला 2 टोकावाला तो भगवा आहे. मरे ते जे काय आले होते शिवस्मारकाचं जलपूजन करायला, अजून थोडी पुढची मुंबई, दक्षिण मुंबई, तुमच्यापैकी किती लोक तेव्हा तिथे आले होते? आले होते कोणी? फडकलेले भगवे पाहिलेत तुम्ही? मला लांबून वाटलं रे मुंबई छान भगवी झालेली आहे. जवळ गेल्यानंतर पाहिलं शिवसेना द्वेष त्यांच्या नसानसामध्ये एवढा भिनलाय की शिवस्मारकाचं जलपूजन असूनही शिवरायाचा झेंडा हा असा असताना त्यांनी तो शिवसेनेचा वाटू नये म्हणून अर्धा कापून टाकला होता. हा एवढा द्वेष तुमचा? म्हणजे आमच्या द्वेषापायी तुम्ही शिवरायाचा झेंडा सुद्धा कापलात. ती एका टोकाची असते, ती पताका असते. शिवरायाचा ध्वज म्हटल्याने तो हाच असतो, 2 टोकाचा असतो. हे जर का तुम्हाला माहिती नसेल तर शिवरायांचे आशीर्वाद मिळणार कसे? ज्यांनी शिवरायाचा ध्वज कापला त्यांनी शिवरायाकडे आशीर्वाद मागू नये, ते त्याला मिळणार नाहीत. परिवर्तन तर होणारच. मी तर म्हणतो कडेलोट सुद्धा होणारच, कारण तो शिवराय म्हणजे ते धगधगतं आमचं दैवत आहे. अनिल देसाईंनी आज तक्रार केलेली आहे आणि त्यांना ते चाललेले आहे, कारण सगळे कसे हुकमाचे गुलाम आहेत. नाही ना म्हणे देवदेवतांचे फोटो सोडून बाकीच्यांचे फोटो वापरायला तसे काय परवानगीची गरज नाही. शिवराय म्हणजे नुसतं कोणी काय राष्ट्रपुरुष नव्हते. शिवराय हे आमचं दैवत आहे. शिवरायाचं मंदिर आहे सिंधुदुर्गामध्ये. शिवरायाला आम्ही पूजतो. शिवराय हे आमचा देव म्हटल्यानंतर, आणि शिवराय तुम्हाला तिकडे चालत असेल, मग बाकीचे देव इतरांना लावले तर ते तुम्ही काढणार कसे? गणपती कोण लावेल? शंकर लावेल, पार्वती लावेल, लक्ष्मी लावेल, मग त्याच्यावरती बंदी. मग आमच्या ह्या दैवताचा जर कोणी गैरवापर करत असेल, आणि करतात आहेतच, फसवण्यासाठी करतायत, तर त्याला सुद्धा बंदी घातली गेलीच पाहिजे. त्यांच्या होर्डिंगवरचे शिवाजी महाराज त्यांना काढायला लावलेच पाहिजे. कलानी लावायचं तर लावा, दाऊद लावायचं तर लावा, मोदी लावायचं तर लावा, शहा लावायचं तर लावा, पण शिवराय लावू नका. आणि मला खरंच काल खूप सुटल्यासारखं वाटलं. मी कालच बोललो होतो की काल वृत्तपत्रामध्ये जेव्हा उल्हासनगरच्या त्यांच्या बॅनरचा मी फोटो पाहिला, सगळ्यांचे चेहरे होते, आणि मी म्हटलं सुटलो. मोदी, शहा, कलानीच्या बरोबरीने माझा फोटो लागला असता नाही तर युती तोडली नसती. तर म्हणजे लोक काय म्हणाले असते, हे बघा एका माळेच्या मणी, मोदी, शहा, कलानी, आणि माझं नाव पण मी घेणार नाही त्याबरोबर. तुमची मण्यांची माळी तुम्हाला लख लाभो, आमच्या कामाची नाही. ती तुम्ही घेऊन जप करत बसा. आम्ही जप मात्र शिवरायाचाच करणार. आणि म्हणून तुम्हाला तर खरं काय सांगण्याची गरज नाही आहे. गरज आहे का? पण मी काय सांगणार हे कुठे कळलं तुम्हाला? त्याच्याशिवाय नाही कसं बोललात? शाबास. मुंबई जिंकायची, कोणत्याही परिस्थितीत जिंकायची. झालं, माझं भाषण त्यांनी करूनच टाकलंय. शाबास. नाही पण गाफील नाही राहायचं. वातावरण खूप चांगलं आहे.
पुढच्या काही दिवसामध्ये आणखीन खोटं नाटक काही सांगण्याचा ते प्रयत्न करतील, कारण त्यांना आता खोट्याचाच आधार राहिला आहे. खरं त्यांच्याकडे कधीच नव्हतं. आपल्या कामामध्ये ते लपून जात होतं त्यांचं खोटं. आता सगळं पारदर्शक झालेलं आहे आणि त्यांचं थोतांडे बाहेर पडलेलं आहे. या थोतांडाला भुलायचं नाही, बळी पडायचं नाही. मला माहित नाही मोदी सभेला येणार आहेत की नाही, कारण उनको तो देश की चिंता है चुनाव की नाही, असं उत्तर प्रदेशच्या प्रचार सभेत ते बोलले. म्हणजे लोकसभेमध्ये किती काळ राहिले मला माहित नाही, पण प्रचार सभेत बोंबलतायत, रोज 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 सांगतायत, कोणाची थट्टा कर, कोणाची चेष्टा कर, मस्करी कर. अरे पंतप्रधान आहात तुम्ही, आज सुद्धा मुख्यमंत्री, सकाळपासून आजपर्यंत रात्रीपर्यंत प्रचार 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 प्रचार. कामं कोण करणार? हेच तर मी म्हणतो ना, पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जायचं काम नाही. त्यांची ते कामं करतील. तुम्ही मुख्यमंत्री राज्याचे आहात, तुम्ही पंतप्रधान देशाचे आहात. एका पक्षाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री तुम्ही नाहीत. आणि आजचा कार्यक्रम तुम्ही घ्या ना, पत्रकार बांधवांना जरा मुख्यमंत्र्यांचा आजचा कार्यक्रम सांगा. सकाळपासून सगळीकडे प्रचार करत फिरतायत. मग मंत्रालयात कोणी जायचं? मुंबईचं पटना होत असेल तर ते सांभाळायचं कोणी? तुम्ही सगळ्या उनाडक्या करायच्या आणि पुन्हा येऊन माझ्या मुंबईवरती दुगाण्या झाडायच्या. हे नाही चालणार आता. हे असे खोटारडे मुख्यमंत्री आणि ज्यांच्या मनामध्ये पाप असेल, महाराष्ट्र तोडायचं पाप असेल, त्यांच्या हातामध्ये मी माझी मुंबई देणार नाही, हा निश्चय आपल्याला सगळ्यांना करावा लागेल. आणि म्हणून एकच, मला 23 तारखेला इकडे हा परिसर पूर्ण भगवा करून पाहिजे. देणार आहात? पण नुसता भगवा नाही, समोर एक सुद्धा फडकं दुसरं कोणतंही फडकणारं मला दिसलेलं चालणार नाही. तयारी आहे? शिवसेनेचा विजय असा निर्विवाद पाहिजे की त्याच्या आसपास सुद्धा कोणी येता कामा नये. एवढा हा तेजस्वी विजय शिवरायाच्या भगव्याचा पाहिजे. आणि बस, ही जी काय आपली वचनबद्धता आहे, आजपर्यंत आपण युती 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 करत राहिलो. आता माझ्या शिवसेनेची एकटीची ताकद मी मुंबईकरांना नव्हे, देशाला दाखवणार आहे. आणि पुढच्या राजकारणाची दिशा ही मुंबई महापालिकेची निवडणूक बदलेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.